माझं आता नुकतंच डिसाईड झालं आहे की मी मुंबईमध्ये एक नवीन बंगला घेते मी बघितलं कौन सा पिज्ज़ा है? कौन सा पिज्ज़ा बना रही हूँ? पता नहीं, नाम नहीं रखा। चीज़ मशरूम। हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? मी चालली आहे आयकियाचं जे शॉप आहे मोठं तुर्भेच्या तिथे, तर तिकडे मी शॉपिंगला चाललेली आहे. आणि खरं तर काही गोष्टी मला घ्यायच्या आहेत. थोड्याशा छोट्या वस्तू आहेत, काही फर्निचरच्या काही गोष्टी आहेत, ते आता बघूयात. म्हणजे तिथे गेल्यानंतर मला जर पसंत पडलं तर मी ते घेईन. तर त्यामुळे त्या शॉपिंगसाठी मी आयकियाला चाललेली आहे. आणि चला मग आता आपण तिथे जाऊन बघूयात की काय काय आहे. कारण बऱ्याच लोकांनी मला बरेच काही गोष्टी सांगितल्या की तिथे फर्निचरच्या गोष्टी मिळतात, डेली वेअरच्या काही गोष्टी खूप छान मिळतात. आणि तर मग ते बघण्यासाठी मी खरं तर चाललेली आहे. आणि हा व्लॉग मी आयकियामध्ये आता शूट करणार आहे. सो चला. तर मी आता फायनली आयकियामध्ये आलेली आहे. आणि मी आता तुम्हाला जे काही इथे सेटअप आहेत, तर इथे खूप छान पद्धतीने सेटअप केलेले आहेत. असे चौकोन केलेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण डायनिंग आणि हॉलचा TV युनिटचा असा सगळा सेटअप केलेला आहे आणि फार सुंदर आहे. त्यातलाच हा एक सुंदर सोफा आहे ज्याच्यावर मी आत्ता बसलेली आहे. आणि तुम्हाला दिसत असेल तर ह्या बाजूला TV आणि ही एक चेअर आहे, तर ती पण आहे. तर हा ओव्हरऑलच खूप छान लुक आहे. तुम्हाला अजून एक वेगळ्या पद्धतीने पण दाखवतो. तर हे असं सुंदर डायनिंग आहे या बाजूला. आणि हे बघा इथून तुम्हाला दिसत असेल तर हा डायनिंगचा पूर्ण सेट आहे. आणि ओव्हरऑल हा सुद्धा आय थिंक क्रोकरी ठेवण्याची ही हे स्टोरेजचं कपाट आहे. आणि इथे आहे मिरर. सो हा असा मिरर आहे आणि छान आहे. ही फ्रेम पण या मिररची खूप सुंदर आहे. तर हा असा आहे. आणि हे असे छोटेसे कंदील आहेत, असे 2 आहेत. साधारण ह्याची किंमत आहे 2500. तर हे असं छान आहे. तर हा जो मी आता तुम्हाला सेटअप दाखवला तो असा एकच नाही, असे बरेच सेटअप इथे आहेत केलेले. तर मी ते हळूहळू एक दाखवत राहील. हा एक दुसरा सेटअप आहे आणि ह्याच्यामध्ये कबर्ड आहे, त्याच्यानंतर हा बेड आहे आणि हे बेबीजला झोपवण्याचा हा पाळणा असा पिलो. आणि हे बाथरूमला असं जे काही अडकवायच्या ज्या काही एक्सेसरीज आहेत त्या आहेत. आणि हे कपाटाची किंमत 87,000 अशी आहे. बापरे. आणि हा इथे असा मिरर आहे जो, आणि मी आज हे वेअर केलं आहे, मी तुम्हाला दाखवायचे विसरले होते. हा मला ताईने गिफ्ट केलेला हा शर्ट आहे मस्त, आणि जीन्स, आणि मी शूज घातलेत आज कारण बरंच चालायचं आहे म्हणून. तर आणि हा असा खूप छान वाटतं आहे खरं तर हा लुक.
असं छान आहे खरं तर हे स्टोरेज बॉक्स म्हणून. तर मला असं वाटतंय मी हे घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यावरती असं झाकण आहे. आता साईज थांबलं जरा, तर साईज याला हां बसं सॉरी. सो हा असा बॉक्स आहे आणि हा फक्त 99 रुपयाला आहे. वाव काय सुंदर आहे हे. वाव, हे असे स्टोरेज आहेत खरं तर. आणि हे कॅबिनेट आहे स्टोरेजवालं आणि ज्याच्यामध्ये तुम्ही हे वेगळं घेऊ शकतात असं आहे ते. पण हे छान आहे. कितीचं आहे? 5.5. हे 5.5चं आहे आणि हे वेगवेगळे आहेत कंटेनर्स. ह्याची प्राईज वेगळी आहे. ते मी तरी आता हे घेतलेलं आहे 2. बाकी मग बघूयात हळूहळू. मला जसं जे आवडेल ते मी घेईन. वाव, ह्याचं कलर कॉम्बिनेशन फार सुंदर आहे. हे जे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला दिसतं ते फार सुंदर वाटतं आहे. क्रीम कलरचं आहे आणि स्टोरेजच आहे, किचनचं आहे. वाव, काय काय दाखवू काय काय नको असं झालं आहे. एवढं सुंदर आहे हे. आणि ॲक्च्युली इथे ना डिसेंट कलर वापरले. फार काय म्हणतात ब्राईट असे नाही आहेत कोणते, त्यामुळे छान वाटतं. वाव, ओ हे हायड्रोलिक आहे. नाईस. ओके, हे छान वाटतंय किचनमध्ये हे असं काहीतरी लावायला. नाईस. हे बेसिन मला खरं तर आहे ना, हे एक बेसिन आणि अजून एक बाजूला बेसिन असतं ड्राय करण्यासाठीचं, तसं मला फार आवडतं. जेव्हा घर गेलं तेव्हा मी ते करेन. आणि हे असं स्टोरेजचं आहे. इथे फ्रीज आहे आणि ह्याच्यात त्यालाच अंडर लॉक केलं बहुतेक. सो ओव्हन आहे हा. आणि इथे पण आहे स्टोरेजच्या काही गोष्टी. असं मे बी हे लोखंडाचं कपाट असेल. हे ॲक्च्युली हां, हे बाथरूममध्ये लावण्याच्या साठीचं आहे. म्हणजे हे वेगळे खेळ मारायची गरज नाही पडणार. तुम्ही कुठल्याही हाईटला ते अडकवू शकतात. जसं हां, हे अडकवलं आहे, हे अडकवलं आहे, ते आहे. सो छान आहे हे कॉन्सेप्ट, आवडली आहे मला. ॲक्च्युली हा लॅम्प पण खूप छान आहे. गंमत म्हणजे इथे जेवण तयार आहे. सो मला आत्ता काही वाटलं तर मी असं पटकन खाऊ शकते. पोळी आहे, इथे भाजी आहे. हे छान आहे पण ह्याच्यावर बसायचं कसं? म्हणजे टेकायचं नाही का ह्याच्यावर? 10,000 रुपयाला आहे. बापरे, महाग आहे. पण ह्याच्यावर काहीच नाही करता येणार, टेकता पण येणार नाही, काहीच नाही. ही आवडली आहे, छान आहे. पण माझ्यासाठी हे खूप महाग आहे. आणि इथे हात ठेवायला नाही आहे काय, त्यामुळे रिलॅक्स नाही वाटत आहे मला. छान आहे. हा मी घेऊ शकते लाईट खरं तर आता, कारण फोटोशूट वगैरे करायचं असेल तर पोज मी द्यायला असेल. चला हा सेटअप बघा तुम्ही तिथं. खूप आवडतो मला हत्ती.
हे जास्त आवडतं मला. नको तू बस इथेच. एकदम छोटी मिनी चेअर आहे. मी मावू शकते त्याच्यावर. हां मी लावलेच आहे. माझा हत्ती पण मावला. ती खरंच खूप छान आहे चेअर. मस्त आहे. आणि म्हणजे माझ्या हाईटनुसार हे असं मस्त आहे टेकायला. जनरली ह्या अशा मोठ्या चेअर घेतल्या की मला प्रॉब्लेम होतो. माझी हाईट कमी असल्यामुळे की मानेला दुखतं. तर हे छान आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. सांगा मी काय घेऊ? हत्ती घेऊ का हे घेऊ? हा सेटअप खरं तर मुंबईच्या घरासाठी परफेक्ट आहे. छोटासा हॉल, छोटासा सोफा. नाईस. सगळ्यांच्या लक्षात येते का मी जिथे जाईल तिथे मला मिरर दिसतोय आणि त्या मिररमध्ये मी जाऊन स्वतःला बघतेय. पण ठीक आहे, छान आहे सर. नाईस. आता इथून सोफ्याचं सेक्शन सुरू झालं आहे. वेगवेगळ्या प्राइजेसमधले इथे सोफे आहेत. आणि हे असे एल शेपमधले पण आहेत. हे असे टू वाले आहेत, 3 वाले आहेत. आणि खूप छान. अय्या हा आता खूपच मोठा आहे. आणि खूप छान सोफे आहेत. इथे समोर पण आहेत खूप सारे. कलर कॉम्बिनेशन्स खूप सुंदर आहेत. हा जो सोफा आहे ना, हा मला खूप आवडला. मला जनरली हे कलर्स असे खूप डार्क नसलेले असे कलर्स मला खूप आवडतात. त्यामुळे मी विचार करते की हा सोफा घ्यावा. पण हा फारच मोठा आहे. पण ह्यातला छोटा घ्यायचा आहे, म्हणजे 2 सीटरवाला काइंड ऑफ असा छोटा. नाईस. हे आहे कॉफी मशीन. जे कितीला आहे? 899. हे मला खरं तर घ्यायचं आहे. त्याचं कारण मी सांगते. हां येस. ह्यामध्ये खाली काहीतरी कॉफी ठेवायची असते, पाणी टाकायचं असतं आणि नंतर हे वेठा हे असं झिप करून ठेवायचं आणि बाकीची उरलेली कॉफी ह्याच्यात अशी टाकायची. छान आहे. वाव. हे असं खरं तर घ्यायला पाहिजे, जेणेकरून माझ्याकडे जेवढी काही बुक्स आहेत ती मी अशी ठेवू शकते. आणि असं छान वाटतं बुक्स ठेवायला. बुकशेल्फ हे कोणात माहीत नाही, पण तरी नाईस. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवते ती म्हणजे ही जी समोर येल्लो कलर ठेवलेली जी चेअर आहे ती वाली. वाव, इथे खूप सारे चेअर आहे. पण नाही, तरी मला हीच आवडलेली आहे. ते खूप साऱ्या चेअर्स आहेत पण ही माझी चेअर. येस, असं हात ठेवायला पाहिजे आरामशीर. तर ही अशी चेअर आहे येल्लो कलरची. आणि ही घेण्यामागचं कारण असं आहे की एक तर येल्लो कलर मला आवडतो. आणि ही चेअर मी कुठे बघितली होती तर वेकअप सीट पिक्चर आहे कोंकणा सेन आणि रणबीर कपूरचा. आणि त्यांनी त्यांच्या घरामध्ये अशी चेअर घेतली होती. तेव्हापासून मला इच्छा आहे याची चेअर माझ्या घरात असली पाहिजे. घेऊया चला.
ही पण मस्त चेअर आहे खरं तर, आवडली आहे मला. हे पण हे हात कुठं ठेवायचं कळणारच नाही, खूप वरती हात ठेवावे लागतील. हे पण छान आहे, पण ह्याला हात ठेवायलाच नाही, सगळंच गोंधळ आहे जरा. हां, ही मस्त आहे. ही हे पण छान आहे. मला असं वाटतं आता इथंच झोपून जावं मस्तपैकी. छान आहे यार हे कुशन. मला असं शॉपिंग करायला, असं विंडो शॉपिंग करायला आवडत आहे, पण घ्यायची पण इच्छा होती काही ना काहीतरी. पण ती येल्लो चेअर घेणार मी एक दिवस. इथे आल्यानंतर मला खरंच खूप भारी वाटतंय. खूप मागे चेअर्स आहेत आणि सगळीकडचं सगळ्या चेअर्स घ्याव्याच्या वाटतात, सगळं इथलं शॉपिंग करावंसं वाटतंय, पण ते शक्य नाही आहे. पण ती येल्लो चेअर मी घेईन, कारण मला खूप खूप वर्ष, म्हणजे आता वेकअप सिद्ध फिल्म केव्हा आली तेव्हापासून मला ते असं झालं होतं की मी ती चेअर घेतली पाहिजे. असं वाटतंय मला, एक महाराणीचा फील आल्याचा फील येतोय मला. वाव, हे बघा इकडे मागे खूप साऱ्या चेअर्स आहेत. आता थोडीशी शॉपिंग करायलाच पाहिजे मला. चला बरं, इथे हे जे काय आहे ते स्टूल आहेत वेगवेगळ्या आकारांचे, आणि हे काही मला कळलं नाही आहे. मे बी हे मधला टिपॉयसारखं असेल. हे पण छान आहे बसायला, खूप छान आहे. ह्याचा यूज कसा करणार आहेत माहिती नाही मला. हे म्हणजे काय पकडायचं कसं नाही लक्षात येते मला. ओ, ॲक्च्युली मी हे एकदा बघितलं होतं IKEAमध्ये. हे मला घ्यायचं आहे. हे मोबाईल ठेवायचा स्टँड आहे, सो हा मला घ्यायचा आहे. सो हा मी एक घेते. आणि हां, येस, हे आहे कॉफी मेकर. आणि मला हे घ्यायचं होतं कारण मी मध्ये एक कॉफी घेतली होती, मालगुडी नावाची कॉफी आहे, आणि ती डिरेक्टली नॉर्मल याने तयार होत नाही, ती ह्याच्यामध्ये टाकून ती फिल्टर करूनच प्यायची असते. सो हे माझ्याकडे नव्हतं, तर मला हे दिसलं, सो मी हे घेते. मला पुन्हा पुन्हा तो हत्ती दिसतोय आणि तो मी घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. वाव, नाईस लॅम्प. छान आहेत, वेगवेगळ्या आकारांचे स्टूल्स आहेत. हे मागे छान आहे, खाली स्टोरेज पण आहे, पेपर्स वगैरे सुद्धा घेऊ शकतो आपण. लोअर प्राईस 2000 रुपये. ओ, हे वॉल लावायचे शेल्फ्स आहेत इथे वेगवेगळ्या आकारांचे. ओ, सेकंड सेटअप छान आहे हा पण. वाव, छोटासा. ओ, स्टडी रूम. वाव, डान्स. ही पण चेअर छान आहे, हे पण छान आहे, आणि हे पण छान आहे. कबर्ड्स छान आहे. अय्या, हे नुसतंच ठेवलं तिथे, काय कळलं नाही आहे. अच्छा, हां, दरवाजे. हे असं एवढंच अर्ध बघून पोलीस स्टेशनच्या आठवण येते. ते जुन्या पिक्चरमध्ये असायचं ना, पोलीस स्टेशनला अर्धा दरवाजा ओपन करून. कबर्ड, येस, ती येलो चेअर. यांना पण माझी आवड कळली आहे, त्यांनी तो ठेवली. ॲक्च्युली ही चेअर आहे जी मगाशी मी हत्ती घेऊन बसले होते, ती पण छान आहे, ही पण छान आहे. मी दोन्ही याच्यात, कधी याच्यात तर कधी त्याच्यात. नाईस, मस्त सेटअप.
कौन सा पिज्ज़ा है? कौन सा पिज्ज़ा बना रही हो? पता नहीं, नाम नहीं रखा। चीज़ मशरूम, ये क्या है? पाइनएप्पल। ओह, पाइनएप्पल पिज्ज़ा। वाओ, नाइस। खूप साऱ्या चेअर्स, हा पण सेटअप छान आहे. लेफ्टचा मी बघितलं छान आहे, इथूनच छान आहे बघायला. या आमच्याकडे जेवायला यावं. पोळी, सॉरी ती चिटकून बसली आहे, ती निघत नाही आहे, चढली माझी पोळी. पण माझ्याकडे दुसरी रेडी आहे. तर ही माझी पोळी आहे, सॉरी चीट आहे, ही पोळी आहे भाजी. पण मला असे 2 बेसिन हवे, म्हणजे हे एक आणि इथे गेला इथे अजून एक. मी इथे भांडी धुवायची, भांडी धुवायची, इकडे टाकायची, ड्राय करायची. एवढा स्वयंपाक करतं पण फक्त हे लाट नाही आवडलं, वाईट असतं तर जास्त छान वाटत असतं. मी हा घेतला आहे सगळा सेटअप, ॲक्च्युली मला आवडला आहे आणि हा फक्त ठीक आहे, म्हणजे 50 वगैरेचा आहे, तो मी घेतला आहे. ॲक्च्युली किचनमध्ये माझं काही फार काम नसतं, मी काही फार बनवत नाही जेवण, पण खाणं हे माझं काम आहे, त्यामुळे मी हे घेतलं आहे. हा सेटअप मला आवडला आहे, हा खूप छान आहे ना, मस्त आहे ना. कसा दिसेल माझ्या घरातला लुक? मी आत्ताच खूप जास्त अंडा बिर्याणी बनवली आहे. चिकनचे पण पीसेस आहेत, चिकन विथ अंडा बिर्याणी. ही मी बनवलेली आहे काय रबडी. हे फ्रूट सॅलड आहे विथ आईस्क्रीम आणि हे मी सगळं प्लॅटर करून ठेवलेलं आहे. आणि हा बटाट्याची भाजी बनवलेली आहे. सो सगळं रेडी आहे आणि हे सगळं मी एकटी खाणार आहे. हां, ह्याच्यात मी ब्रेड पण ठेवलं, ते आता येतील. खरं तर माझं मगाशी झाली आहे बिर्याणी वगैरे सगळं, पण त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकायची राहिली होती, तर थोडीच ते अडकलं जरा, नवीन आहे ना, तर मी इथे जरा कोथिंबीर घेऊन मग ते बिर्याणीवरती टाकेल. हे माझे कांदे ते येते ना, सॉरी ते जरा नवीन आहे ना, जरा अवघड पडतात. माझे कांदे नवीनच घेतलेत मी. नवीन गॅसची शेगडी घेतली आहे, ही नवीन आहे. जर माझ्याकडचा गॅस संपला तर मी ह्या इंडक्शनवरती करणार आहे आणि खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा माझा बाल्कनीचा एरिया आहे, कॉफी पिणार आहे. तुम्ही येऊ शकता कॉफी प्यायला. चकली पण आहे आणि शंकरपाळ्या केल्यात, खायला शंकरपाळ्या. प्लीज कम हिअर. मला हे घ्यायचं आहे टॉवेल, हे उसाला होतात आणि हे लवकर ड्राय होतात असं म्हटलं जातं. 2 येतात ते का तुम्ही 2? अच्छा 2 येतात.
आत्ताच डिसाईड झालं आहे की मी मुंबईमध्ये एक नवीन बंगला घेते आणि त्या बंगल्यामध्ये माझी ही अशी किचनच्या ठिकाणी मी असं काही लावण्याचा प्रयत्न करते आणि गार्डन वगैरे असेल तिथे खूप सारं. सो पहिलं छोटं घर मी समजत होते पण ऐके त्याच्यापासून माझी स्वप्न खूप मोठी झाली आहेत. सो मी ठरवलं की मला आता मुंबईत बंगला घेतला पाहिजे. मोठी बाल्कनी नाही ॲक्च्युली गार्डन पाहिजे मोठं खाली. मी माझा नवीन बिझनेस सुरू केला आहे. अच्छा सॉरी ह्याला नाही आहे ते जुनं. तुम्हाला मी ॲक्टिंगच्या इथे दिसत नसले सिरियलमध्ये तेव्हा मी फॅशन डिझायनिंग करते असं समजून नवीनच मशीन घेतलं आहे. मी माझे मी स्केचेस करून ठेवलेले आहेत सगळे. बघा हे माझं कलेक्शन आहे सगळं. ही माझी ट्रायल रूम आहे. सगळीकडे मी दिसते, सगळीकडे मी दिसते. हे मी डिझाईन करून ठेवलेले ड्रेसेस आहेत. इथे माझे क्लायंट बसतात आणि इथे ते रेडी होऊन स्वतःला बघतात. लहानपणापासून मच्छरदाणीमध्ये झोपते ना त्यामुळे हे असं पाहिजे मला. या खरं तर पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या. आता उन्हाळा आहे, लवकर गार होतं यात आणि काचेच्या असलेल्या बऱ्या प्लास्टिकपेक्षा. सो ही एक मी घेते मला पाणी पिण्यासाठी. काचेची बट्टी. जंगल
हे जे कंटेनर्स आहेत त्याला व्हील्स आहेत, म्हणजे त्याला दाखवते एक मिनिट. हे एक कंटेनर आहे ज्याला खाली व्हील्स आहेत. सो ते मी घेतलं, म्हणजे ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे काही काही शूटवरती नेण्यासाठी छोटे छोटे डबे असतात आणि मग ते सगळीकडे असे वेगवेगळे पडतात. त्यापेक्षा ते एकाच ह्याच्यात ठेवलं तर मला बरं राहील, सापडतील ते. सो हे एक घेतलं आहे मी, म्हणजे ह्याला झाकण पण आहे. एक घेतलं आहे मी, लाईक असं. हा ब्लू कलर आहे, मला व्हाईट कलर हवा आहे. या इथे असं सगळ्या ठिकाणी किचनचं सामान आहे, म्हणजे अशा छोट्या छोट्या बरण्या, अशा वाल्या बरण्या, सुरी, असं बरंच काही काही आहे इथे, खूप आहे. अशा काचेच्या बाटल्या आहेत. ये मी अशी घेतली काचेची बाटली. नाईस. हे काय आहे? स्वीट पोटॅटो पर्पल कलरचे. बापरे, हे 35 ग्रॅमचं फक्त 80 रुपयाला. एवढं? आमचूर विथ आमचूर. अच्छा बापरे, फारच महाग आहे हे. असे मस्त सेटअप आहे तिथे, खूप छान आहे. बाथरूमचे सेटअप. येस, मी असाच कंटेनर घेतला, फक्त जरा छोटा आहे. हा सगळा लाईट सेक्शन आहे आणि इतकं अप्रतिम वाटतं आहे ह्या लाईट सेक्शनमध्ये. आणि वेगवेगळे असे युनिक मस्त डिझाईन्स आहेत. आता हे बघितलं असेल, युनिक डिझाईन्स आहे, खूप भारी वाटतं आहे हे. खूप सारे मिरर्स आहेत. हे जे काही सगळं दिसतंय त्यातलं एक एक तरी बॉक्स मी घेतलेला आहे. ते आता ह्याच्यात मावत नाही म्हणून इथे ठेवलं आहे. ते आता बिलिंगला मी चालली आहे. ह्यूज आहे, ह्यूज. तर अशा तऱ्हेने मी माझी शॉपिंग केलेली आहे. फार जास्त नाही केली, थोडीशीच केलेली आहे. आणि आता मी निघते घरी. कारण खरंच माझे पाय खूप दुखायला लागले. खूप मोठा ऐकी आहे, कंटाळले मी चालून चालून चालून, व्हिडिओ काढून काढून. मला असं वाटतं मी ह्याच्यावर बसायला पाहिजे. खरं तर ऐकियामध्ये आल्यानंतर मला लहान लहान झाल्याचं फिलिंग होतं. बिलिंग.
19,000च्या सोफ्यावर बसून जास्त रिलॅक्स वाटतंय. दमले मी. तर आता मी इथे जरा निवांत चिल बसते, कारण माझे पाय खूप दुखायला लागलेले आहेत आणि आता जाऊन बिलिंग करते आणि माझा हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असे नवनवीन ब्लॉग्स जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. Hey customers, want to speak along checkout lines at the same time? Download the Idea app from the App Store for Google Play and scan your products as you shop. Tap the Idea app to begin. Enable the scan option from your profile. Then select your store.